रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा असून पुण्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण आहे अशा शब्दात प्रताप सरनाईकांनी धंगेकरांची पाठराखण केली. नाही, ज्या पद्धतीनं पुण्याचं राजकारण चाललेलं आहे तसं बघायला गेलं तर आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. फक्त धंगेकर नाही तर महाराष्ट्रातील इतर जे काही नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे की महायुती भक्कम राहील यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि महायुती अजून कशी भक्कम होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु जर अशा पद्धतीनं जर पूर्वी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत असेल तर एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे. त्यावर भविष्यामध्ये पण जे काही कारवाई करायची ती कारवाई होईलच. परंतु आमचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की प्रत्येक एका हाताने टाळी वाजत नसते. त्यामुळे जर पुण्यामध्ये एक न्याय दिला तर तोच न्याय ठाण्यामध्ये सुद्धा द्यायला हवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.